उकळता चहा अंगावर पडल्यामुळे अवघ्या 1.5 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय। नाशिकच्या जेल रोडमधील कॅनॉल रस्ता परिसरातली ही सगळी घटना आहे। चिमुकली 12 दिवसापासून मृत्यूशी झुंज देत होती। घरात खेळत असताना अंगावर या चिमुकलीच्या चहा पडला होता आणि त्याच्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। नाशिकमधली ही बातमी आपण बघतोय। मागच्या 12 दिवसापासून ही चिमुकली मृत्यूशी झुंज देत होती, मात्र ही तिची झुंज अयशस्वी ठरली आहे। घरात खेळत असताना या चिमुकलीच्या अंगावर उकळता चहा पडला आणि त्यामुळे या अवघ्या 1.5 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय। नाशिकच्या जेल रोडमधील कॅनॉल रस्ता परिसरातली ही सगळी घटना आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। किरण, सगळा प्रकार नेमका काय घडला होता समजू शकले का? अगदी खरं तर ओराल नावाची चिमुकली आपल्या घरामध्ये खेळत असताना तिच्या अंगावर उकळता चहा पडला आणि यामध्ये तिच्या छातीला आणि पोटाला त्यामध्ये मोठी जखम झालेली होती। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तिला तातडीनं उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। तिडके कॉलनी परिसरात असलेल्या एका खासगी रुग्णालयामध्ये या मुलीवर उपचार सुरू होते। जवळपास 12 दिवस या चिमुरडीनं मृत्यूशी झुंज दिली, मात्र ही झुंज अपयशी ठरली आणि यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। खरं तर मुलांना लक्ष ठेवण्यासाठी आणि एकूणच या सगळ्या काळामध्ये मुलं जी अलीकडच्या काळामध्ये अत्यंत अग्रेसिव्हली आणि ज्या पद्धतीने वावरत असतात, त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणं, अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये ही घटना घडलेली आहे। त्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते। आपल्या पालकांनी किंवा त्यांच्या आईवडिलांनी मुलांवर लक्ष ठेवणं अतिशय महत्वाचं या घटनेच्या निमित्तानं झालेलं आहे। मात्र ओराल नावाच्या चिमुकलीचा जो दुर्दैवी मृत्यू झालाय तो हळहळ व्यक्त करणारा आहे आणि परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जाते। अगदी किरण, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।